या ठिकाणी नारायणगडावर या ठिकाणी आता जरांगे यांचा दसरा मेळावा हा पार पडतोय। मनोज जरांगे या मेळाव्यासाठी आता या ठिकाणी दाखल झालेले आपण ही दृश्य नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा। बीडमध्ये 2 मेळावे हे पार पडतायत। भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा तर नारायणगडावर मनोज जरांगे यांचा हा दसरा मेळावा या ठिकाणी पार पडतोय। मोठ्या संख्येने मनोज जरांगे यांचे समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी या मेळाव्यात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। मनोज जरांगे यांच्याकडून नगद नारायण महाराजांचं दर्शन हे घेण्यात आलेलं आहे। दसरा मेळाव्यासाठी जरांगे हे रुग्णवाहिकेने गडावर दाखल झालेले आहेत। त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ही खराब होती, मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय दसरा मेळाव्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, उपस्थित आहेत। थोड्याच वेळात ते आता आपलं मनोगत या ठिकाणी आपले विचार मांडतील। जरांगे यांच्याकडून नगद नारायण महाराजांचं दर्शन घेण्यात आलेलं आहे। रुग्णवाहिकेने या ठिकाणी जरांगे या दसरा मेळाव्यासाठी गडावर दाखल झालेले आहेत। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मनोज जरांगे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आज दसरा मेळावा आणि या मेळाव्यासाठी ते आता नारायणगडावर दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे आता या मेळाव्यातून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बीडमध्ये 2 मेळावे नारायणगडावर आणि भगवानगडावर मेळावा या ठिकाणी होतोय। बीडच्या नारायणगडावरील आपण ही दृश्य पाहतोय। महंत शिवाजी महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। तर मनोज पाटील जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा जो आहे तो होणार आहे। आपल्या सोबत गडाचे महंत आहेत शिवाजी महाराज। महाराज काय सांगाल, आज हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर आज पहिल्यांदा दसरा मेळावा होतोय या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला दसरा मेळावा याही वर्षी प्रतिकूल वातावरण आहे, म्हणून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं आव्हान आहे आपल्याला नेम म्हणून केला जाणारा हा दसरा मेळावा साध्या पद्धतीत साजरा करायचा आहे। कारण पूरग्रस्त अडचणीत आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, यासाठी त्यांची सोय झाली पाहिजे। शेतकरी जे काही भाविक जे नारायणगडावर 2 रुपये दान करणार होते त्यांनी थेट पूरग्रस्तांना दान करावं, शेतकरी बांधवांना दान करावं। हा सर्व भार नारायणगड सहन करेल, म्हणून या ठिकाणी सर्व सोय झालेली आहे। पाण्याची सोय झालेली आहे, जेवणाची सोय चालू आहे, रस्ते सुद्धा शासनाने व्यवस्थित केलेले आहेत आणि म्हणून सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा नारायणगड आहे। सर्व बांधव या ठिकाणी यावं आणि या नारायणगडावर या मुहूर्तावर जे अविचार आहे, कुबुद्धी आहे, अहंकार आहे तो घालावा, रावण जाळावा आणि सद्विचार घेऊन आपल्या जीवनामध्ये एकमेकाशी सौजन्याने वागावं, प्रेमाने वागावं हे आव्हान नारायणगडावरून करण्यात येत आहे। काही वेळातच मनोज पाटील जरांगे हे नारायणगडावर दाखल होणार आणि नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। लोकशाही न्यूज साठी सुरेश वायभट, नारायणगड, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।